आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक मजेदार खेळ खेळू, ज्यामध्ये मुले सर्जनशील पद्धतीने कागदाचा वापर करून विविध प्राणी, फुले आणि इतरांचे मुखवटे बनवायला शिकतील. यामुळे मुलांच्या शारीरिक विकासाबरोबरच त्यांच्या लहान आणि मोठ्या स्नायूंचा विकास होईल. तसेच सर्जनशील कौशल्याचा देखील विकास होण्यास मदत होईल, ज्यामध्ये ते कल्पना करू शकतात, वस्तूंना सुंदर बनवणे, सजवणे आणि नंतर मुखवटा घालून प्राणी असल्याचे नाटकही ते करू शकतात. त्यांच्यासारखे चालणे यांसारखे उपक्रम देखील ते करू शकतात. यातून त्यांचा भाषा आणि बौद्धिक विकासही होईल. यासाठी तुम्हाला कागद, पुठ्ठा किंवा जुना बॉक्स, इलास्टिक, रिबिन किंवा दोरा, रंग, पेन्सिल इत्यादींची आवश्यकता आहे. की मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात ना, ज्याला मुले उत्स्फूर्तपणे हो असे उत्तर देतात. जसे की हत्तीचे चित्र दाखवते. पुढे ताई सांगते की आज ते हत्ती, सिंह, सशाबरोबरच कासवाच्या चेहऱ्याचा मुखवटा देखील तयार करतील आणि त्यासाठी छानपैकी आधी काही प्राण्यांच्या चेहऱ्यांची चित्रे, जसे की हत्तीचे चित्र किंवा इतर काही चित्रे कागदावर काढून ताई मुलांना दाखवते आणि ओळखायला सांगते. मुलेही ते बरोबर ओळखतात. प्रत्येक मुलाला त्यातील एक चित्र देऊन ते रंगवायला सांगते. मुलेही मन लावून आनंद घेत चित्र रंगवायची कृती करतात. ताई मुलांचे यासाठी कौतुक करते. नंतर मुलांसाठी सुरक्षित अशी कागद कापायची कात्री त्यांना देते आणि मुलांना चित्रे कापून त्याला रिबिन लावून मुखवटा तयार करायला मदत करते. मुलेही छान तयार मुखवटे बघून आनंदी होतात. ताई मुलांना मुखवटे घालायला सांगते आणि त्यांनी केलेल्या कलाकृतीचे कौतुक करते. हा उपक्रम अधिक आव्हानात्मक आणि मजेदार बनवण्यासाठी मुलांना त्यांचे मुखवटे घालायला सांगा आणि त्या प्राण्याचे आवाज काढायला किंवा त्यांच्याप्रमाणे चालायला देखील सांगू शकता. तुम्ही मुलांना गोष्टीत किंवा नाटक करत प्राणी म्हणून काम करण्यास देखील सांगू शकता. पुन्हा भेटू एका नवीन उपक्रमासह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.